महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। डीजे वाजवण्यास परवानगी देऊ नका, शिवसेना तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांची मागणी। माहूर शहरात विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त व इतर प्रासंगिक आनंद उत्सवात मोठ्या व कर्णकर्कश आवाजात डीजे लावले जातात। सदरील डीजेच्या कर्णकर्कश व मोठ्या आवाजाने शहरातील बालके व हृदयविकाराचे आजार असणारे शहरातील नागरिक यांना खूप त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात डीजे लावण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेचे तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांनी केली आहे। डीजेच्या आवाजाने अनेक नागरिकांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊन मृत्यूशी झुंज देण्याची सुद्धा गंभीर वेळ येते। सुदैवाने आजपर्यंत अशी एखादी जीवितहानीची घटना घडली नसली तरीही भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडणारच नाही याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही। पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून जगभर ओळख असलेल्या माहूर या तीर्थक्षेत्रावर सर्व प्रकारच्या मिरवणुका, पारंपरिक वाद्य, मंगलवाद्य लावून होणे आवश्यक असून डीजे या वाद्याला कायमस्वरूपी बंदी घालणे आवश्यक आहे। माहूर शहरात कोणत्याही महापुरुष जयंती, मिरवणूक असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो त्यामध्ये डीजे लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये व डीजे मुक्त मिरवणुकीचे शहर घोषित करण्यात यावे अशी विनंती शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्याकडे केल्याने डीजे मुक्तीवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जे माहूर शहरात मी PI माहूर शहर पोलीस निरीक्षक चोपडे साहेब यांना निवेदन देऊन डीजेला परवानगी देऊ नये असं प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। त्याचं कारण असं की डीजेमुळे कर्कश आवाज होतो, त्या आवाजामुळे व त्याच्या बेसमुळे वृद्धांना धडधड होणे, तसेच हार्ट पेशंट जर असेल तर त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि इतरही बरेचसे प्रॉब्लेम त्या बेसमुळे व डीजेमुळे होत असतात। आणि डीजेमुळे एक सांस्कृतिक कार्यक्रम जो आपण धर्माचा आदर करत असलो तर असं न होता आक्षेपार्ह गाणे वाजवणे, भलते आलते सगळे पोळ नाचणे हाच प्रकार वारंवार चालू आहे। यासाठी मी माननीय चोपडे साहेबांना डीजे मुक्त माहूर करा असं प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। तसेच या डीजेचे एवढे सारे नुकसान होत असताना सुद्धा प्रशासन कुठलीही दखल घेत नाही। वारंवार पोरांना सांगून तेच पर्याय होतो, एकतर डीजे 2 बेस 2 टॉप लावून म्हणून पोरं सांगतात आणि नंतर 8-8 बेस 8 टॉप डीजे राहतात। त्या डीजेमुळे एखाद्याचा जीव जाईल की अशी परिस्थिती निर्माण होते। वृद्ध व ज्येष्ठ नागरिक या डीजेपासून लांब दूर राहतात, म्हणजे नसण्यात जमा आहेत। फक्त यंग जे जनरेशन आहे तीच एक जनरेशन राहते आणि तीच गोंधळ घालते या डीजे पुढे करता। कुठेतरी आपल्या समाजाचं एक चांगलं आपण जो महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करतो व कुणी देवधर्माच्या जयंत्या साजऱ्या करतो, रामनवमी साजरी करतो, त्यावेळेस आपण डीजे लावतो, तर डीजे न लावता आपण पारंपरिक वाद्य लावले पाहिजे। पारंपरिक वाद्य लावूनच मिरवणुका निघाल्या पाहिजेत। त्या मिरवणुकामधून काहीतरी समाजाने बोध घेतलं पाहिजे व त्यात जे आपण वागत असतो त्या वागण्यावर पुढची पिढी ठरत असते। आपल्याला पुढची पिढी ठरवायची असल्यास आपल्याला पारंपरिक वाद्याकडे वळलेलं चांगलं राहील। यासाठी मी आज माननीय PI चोपडे साहेबांना निवेदन देऊन आपलं म्हणणं मांडलेलं आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड।